मध्ये संख्यांसाठी अंकांसाठी चिन्ह देतो तसेच आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या उजळणीला सुद्धा तशी चिन्ह आपण वापरतात त्याला म्हणायचं रोमन संख्या चिन्ह. मग कसे वापरायचे मी इथे लिहिले बघा. 1 साठी I, 5 साठी V, X म्हणजे 10 म्हणा मोठ्याने L 50, C 100, V आणि M 1000. बघा आता 1 साठी 1 रेष, 2 साठी 2 रेष, 3 साठी 3 रेष, 4 साठी मोठे ना 4 म्हणजे काय तर परत एकदा लक्षात घ्या 5 मधून 1 कमी केला की 4 तयार होतात. तसंच 9 कसे तयार होतात 10 मधून 1 कमी झाला की 9 तयार होतात. आता सांगा मला 4 म्हणजे आपल्याला 5 माहिती एक रेषा कमी करायची मग डाव्या बाजूला की उजव्या बाजूला डाव्या बाजूला 1 कमी करायची. हा पण जसं आपण तुम्ही म्हणाल इकडं वाढल्यानंतर याची किंमत वाढते तसं मात्र कमी करताना एकदाच 1 रेषा ओढायची फक्त 2 रेषा ओढून कमी होत नाही. मग बघा आता चला 5 सांगा पटापटा. पटपट सांगा. 6 VI शाबास. चला 7 हा चला पुढे सांगा 8 हा V 3 रेषा म्हणजे 5 आणि 3 8 बरोबर आहे. चला 9 सांगा. आता मी सांगितलं 9 म्हणजे काय 9 म्हणजे काय सांगा मला आधी 10 मधून 1 कमी कर. मग सांगा आता IX आणि 10 म्हणजे व्हेरी गुड. हे आले की पुढचे येते. आता मला तुम्ही सांगायचं 12 कशी तयार होते पटकन. X 2 रेषा. चला सांगा मला 18 कशी तयार होती पटपट. X आणि 5 आणि 3 रेषा 5 आणि 3 रेषा. जसं आपण हे 5 आणि 3 रेषा हे 8 उचलून याचं मांडलं आपण. चला 20 कसे होतील सांगा बरं. XX व्हेरी गुड. आणि हे सुद्धा हे X पण आपण जास्तीत जास्त 3च वेळेस लिहू शकतो 30 पर्यंत. लक्षात घ्या हे X सुद्धा जसं हे रेषा सुद्धा आपण 3 वेळेस लिहितो की नाही तसं हे X सुद्धा आपल्याला किती वेळा लिहिता येतात 3 वेळेस. चला सांगा बरं मग 22 कसे तयार होतील पटपट. X आणि हे दोन रेषा बरोबर आहे. चला 27 सांगा बरं. सांगा X आणि 7 हे 5 6 7 आहे की नाही गंमत. चला आज किती पर्यंत लिहिणार तुम्ही रोमन संख्या. 3री 4थीनी 100 पहिली दुसरीनी